नमस्कार मित्रांनो, गावची यात्रा या सिरीजमध्ये आपण आज यात्रेचा दुसरा भाग पाहणार आहोत। खंडोबाच्या दर्शनाला जाताना रस्त्यात अनेक नातेवाईक भेटत होते। ख्याली खुशाली विचारत होते। त्यांच्याशी बोलता बोलता आमची पावले पुढे पुढे पडत होती। आज यात्रेच्या निमित्ताने जुन्या मडच्या आठवणींवर लिहिलेल्या मनातले गाव या पुस्तकाचे प्रकाशन गावकऱ्यांच्या हस्ते केले गेले। आज या ठिकाणी आपल्या हनुमान जयंतीचा जो महोत्सव सुरू आहे हा मुहूर्त साधून या ठिकाणी आपण एका पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत। याचं मुख्य कारण हे की आता ते आपलं जुनं गाव नाहीसं झालंय आणि त्या गावाच्या आठवणी नवीन पिढीला व्हाव्यात। जुनं गाव कसं होतं, जुन्या गावातल्या सण परंपरा उत्सव कसे होते माहीत व्हावे या उद्देशाने मी ते पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं ठरवलं होतं। तर माझा असा उद्देश होता की हे पुस्तक आपल्या गावामध्ये आपल्या गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रकाशित व्हावं। तर आपलं मनातलं गाव या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता हे पुस्तक सगळ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध होईल। या ठिकाणी आपण मनातलं गाव प्रकाशित केलं त्याबद्दल माझं सर्व गावकऱ्यांना मी खूप असं धन्यवाद देतो आणि या पुस्तकाबद्दल किंवा आठवणीबद्दल जर कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी बोललं तर चालेल। मड 12 गावचं भजन जुन्नर तालुका नाही तरी पुणे जिल्हा नाही तरी महाराष्ट्र नाही अखंड भारतामध्ये उत्तम सरांनी त्यांच्या लेखणीतून आपल्या गावाचं नावलौकिक केलेलं आहे। त्यांची बरीच पुस्तकं मी वाचलेली आहेत। जुन्या आठवणी जुन्या गावातले एक पुस्तक त्यांचे जोडीदार महेंद्र पांचरे यांच्या गाव होते ते मी वाचलेले आणि खरंच जुन्या आठवणी त्यांना इतकी कळकळे का आपण जुन्या गावामध्ये काय केलं, कसं राहिलो, बालपणी कसं केलं, आपली यात्रा कशी बनली, आपल्या गावामध्ये आखाडा कसा भरला, मारुतीचा उत्सव कसा झाला, शनीचा उत्सव कसा झाला, हे सर्वांची आठवण त्यांनी या पुस्तकामध्ये दिली आहे। आज या ठिकाणी खंडोबाच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं आपले या गावचं भूषण उत्कृष्ट लेखक आदर्श शिक्षक ज्यांना पुणे जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे, राज्य पुरस्कारावरचे सुद्धा अनेक पुरस्कार मिळालेले आहेत। अतिशय सुंदर पुस्तक की जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या मनातले जे विचार आहेत ते त्या पुस्तकात आहेत। नवीन मुलांना याविषयी काही माहिती नाही पण तुम्ही सगळे जे उपस्थित आहात त्याविषयीची सर्व माहिती सर्व उत्सव या ठिकाणी पुस्तकात आहेत। आपण वाचल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जुन्या मडची जुने आपल्या काही जे ऋणानुबंध त्या ठिकाणी जुळलेले आहेत त्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा वाचायला मिळतील। गावचं खरोखर भूषण का ज्यांनी आपल्या गावाचं नाव संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी नेलं आहे। असे विशेषतः सांगायचं म्हणजे की आपलं जे जुनं गाव आहे त्या जुन्या गावातील जुनी माणसं आज जुनी माणसं खूप अशी हरवत चाललेली आहे, परंतु सदाकाळ सरांनी ही माणसं आपल्या या पुस्तकातून आपल्याला पुन्हा पाहायला मिळतील। जुन्या आठवणी जुनं आपण धरणग्रस्त झाल्यामुळं नवीन पिढीला ज्या आठवणी आहेत त्या विसरत चाललेल्या आहेत, परंतु सदाकाळ सरांनी हे मनातील गाव या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आपलं संपूर्ण उठवलेलं आहे। सदाकाळ सरांना मी धन्यवाद देतो। खंडोबाच्या दर्शनाला भाविकांची तोबा गर्दी झाली होती। रांगेतून पुढे सरकत सरकत एकदाच आम्ही मंदिरात आलो आणि खंडेरायाचे डोळे भरून दर्शन घेत तळी भंडारा केला। सोन्याचा एक बोल, बहिणीची कांबळी
सांबले अंबाबाईचा उदय उदय उदय. बाहेर देवाची पालखी आणि काठ्या आल्या होत्या. त्यांची आणि देवाची गळाभेट त्या ठिकाणी झाली. खंडेरायाचे दर्शन झाले. मंदिराच्या प्रांगणात जमलेल्या नातेवाईकांशी गप्पा गोष्टी झाल्या. एवढ्यात बैलगाडा शर्यतीमध्ये विजयी झालेले बैल देवाच्या दर्शनाला आले. बाजूला अरे खंडेरायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. पुढे हरिरामदास बाबा, वेताळ बाबा आणि भैरोबाचे दर्शन घ्यायचे असल्याने सगळे गावकरी तिकडेच निघाले होते. धरणामध्ये गाव विस्थापित झाले. माणसे गाव सोडून गेली, पण देव मात्र आजही आपल्या मूळ ठिकाणी भक्तांची वाट बघत बसलेले असतात. आणि गावकरीही अधूनमधून जुन्या गावात येऊन या ग्रामदेवतांचे आशीर्वाद घेत असतात. आजचा यात्रेचा दिवस म्हणजे देव आणि गावकऱ्यांच्या स्नेहभेटीचा दिवस. दूर दूरवरून आलेले नोकरदार आणि मडचे गावकरी आज समाधानाने देवाला भेटून त्यांचे आशीर्वाद घेत होते.
सर्व धर्म समभावाचे अनोखे उदाहरण आमच्या गावात बघायला मिळते. गावकरी जुन्या गावातील फकीरशहा बाबाच्या मंदिरात जाऊन फकीर बाबाचेही दर्शन घेतात आणि मगच माघारी फिरतात. नवीन गावात येताच छबिना निघालेला असतो आणि त्या मिरवणुकीत गावकरी बेहोश होऊन नाचत असतात. छबिना संपला की डोळे लागतात तमाशाच्या फडाकडे. रंगीबेरंगी रोषणाईने नटलेल्या मंदिराच्या समोरच्या मैदानात तमाशाची तयारी झालेली असते. आजूबाजूच्या परिसरातून तमाशाचे शौकीन मैदानाकडे येऊ लागतात आणि मग सुरू होतो मनावर अधिराज्य करणारा लोकनाट्य तमाशा. काय घेतलंय? माल घेतला, छान घेतला, सुंदर घेतला. तू काय माल घेते तुला सांग. मी माल घेतला काही येत लागले का तुला? आज मला उपवास होता म्हणून बाजारात गेले होते. पण मला रताळत काय रताळाची मुळी तुला कुठे दिसते, तुला कुठे मिळाली रताळ? बाई तू रताळ्याच्या गेलेला गेलीच नाही, तुला रताळ सापडेल तरी कुठून? म्हणजे रताळाचा बाजार वेगळा. आज पुढे बसायला सगळ्या रताळ्याचाच बाजार आहे ना. केळं त्यांचे पैसे रताळ नाही.
किती सोन्यासारखी माणसं बसलेत ग. माणसं पाला पाचोळा बाजूला सर मग बघ रस्ता हीच काय तुमच्यासारखे सांगली तुम्हाला काय केलं ग? साडी नसून जमणार आहे का? मग शेकडो लोकांच्या गर्दीत तमाशाचा खेळ रात्रभर रंगतो आणि पहाटेच्या गारव्यात कधीतरी थांबतो. दुसऱ्या दिवशी हजेरीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर असतो मर्दानी खेळांचा आखाडा. कुस्ती म्हटले की आठवतात आमच्या गावचे प्रसिद्ध पहिलवान कुशाबापू मस्करे. त्यांचे डावपेच वापरत आखाड्यात कुस्त्या रंगू लागतात आणि सभोवताली जमलेले प्रेक्षक त्या कुस्त्या डोळे भरून बघत असतात. बघा, गावचा पहिलवान आहे, बापूंचा नातू आहे. या खेळाची जी परंपरा या कुटुंबाने राखली. बघा, तुम्ही कोणा पूर्ण टाकल्यापासून हा फरक झालाय. कोणा पुढचा फरक आहे. साखूर मांडव विरुद्ध पांगरी माता. गावचे 1000, दादांचे पण 1000. चला, जोर पाहिजे त्या ठिकाणी. चला, जोर द्या. चला, डाली बिरवड आली आता डाली. यानंतरची कुस्ती आपल्या गावचे आदर्श शिक्षक दीपक सर तुकाराम पानसरे यांच्या शुभ हस्ते लागून आहे. दीपक सरांना विनंती की आपण या ठिकाणी येऊन थांबायचं आहे. चला, एकच नंबर. चला, गावचे 1000, यांचे पण 1000. चला, 1000 2000 रुपयाची कुस्ती. 2000 चला, हरियाणा विरुद्ध मोहन काळ्याच्या अजून वेगळे बाबा पैसे नंतर माझा. चला, या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी दिनेश शेठ काशे. चला, साईराज स्वातंत्र्य वाजवा. त्याच्या कर्तव्य जगाच्या आवड आणि गावाला आयुष्यात कधीच भेट जात नाही. शाबास, बघा, डाल विरुद्ध तब्बे रंगतात लढत होते. नागरे खाली डाल. डालीचा मानकरी कोण होते पाहूया. स्वातंत्र्य वाजवा. स्वातंत्र्य होऊ द्या. दोन्ही कसबीने पैलवाने आता झाली. जाऊ द्या. हा, झाली. अरे तुम्ही पण झाली पाहिजे फक्त कुस्ती. मला खेळ दाखवा. तर आमच्या प्रेक्षकांना एखादी कुस्ती अशी बघू द्या का त्यांच्या डोळ्याचं पांग भेटलं पाहिजे. सिद्धेवाडीला शेवटची कुस्ती 1 नंबर झाली होती. सिद्धेवाडीमध्ये 1 मिनिटात कुस्ती झाली होती. पाणी लागत होते त्याला. पाणी असेल तर पाणी. संयोजकांनी पाण्याची व्यवस्था करायची. संयोजकांनी
या त्या पाणी द्यायला घेतलं मित्रांनो आपल्या थोडं बाजूला गेलं मग पाणी पाजा 500 रुपये मनोज चकवे 500 रुपये जरा बेरीज करा 5,500 रुपये गावचे 2 7,500 रुपये आले आहेत आणि सचिन यानंतर जे कुस्ती लावणार आहे ते म्हणजे नावं पकडण्याचे झाले पैसे जमा झाले आपल्याला चला गावांची नावं सांगा आता उजव्या हातातील पैलवान हा मंचर विरुद्ध धोलवाड गावचे 7,500 रुपये सायराज डोंगरे 1,000 रुपये सायराज डोंगरे 1,000 रुपये संतोष मस्करे 2,000 रुपये संतोष साईडला बाबा वाजवा बाबा चला 11,500 रुपये खऱ्या अर्थाने मलच्या आखाड्यामध्ये सर्व आलेल्या खेळाडूंचा पैलवानांचा मान सन्मान या ठिकाणी ठेवला गेलेला आहे शेवटची कुस्ती झाली की हर हर महादेवची घोषणा होते आणि आमची गावची यात्रा मनाला हुरहुर लावत संपून जाते.